नमस्कार, मी दादासाहेब नीळ. आज व्यासपौर्णिमा म्हणजेच सद्गुरू पौर्णिमा या निमित्त मी थोडक्यात माहिती देतोय. महर्षी व्यासव्यासांचा जन्म आज आषाढी पौर्णिमेला झाला. यमुना नदीच्या बेटावर त्यांचा जन्म झाला अशी पुराणातील परंपरा सांगते. त्यांच्या वडिलांचे नाव होते पराशर, महर्षी पराशर, आणि आईचे नाव होते सत्यवती. बेटावर जन्म झाल्यामुळे त्यांना द्वैपायन आणि सावळावर्ण असल्यामुळे त्यांना कृष्णद्वैपायन असे नाव पडले. पुढे त्यांनी 4 वेदांचा अभ्यास केला, त्याचं विभाजन केलं, म्हणून ते वेदव्यास या नावाने जगभर प्रसिद्ध झाले. महाभारत, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्राचे ते रचनाकार म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये महान ऋषी आणि आद्यगुरू मानले जातात. म्हणूनच आषाढी पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा सद्गुरू पौर्णिमा या नावाने आज ओळख आहे आणि संपूर्ण देशभर ही पौर्णिमा अतिशय आनंदाने साजरी केली जाते. एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे. नमस्कार, जय हिंद.